विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला सांगू का, की हा सब्जेक्ट म्हटलं की नाही, पहिली गोष्ट भीती तर वाटते. रिझन काय? की टॉपिक एवढे मोठे आहेत ना, तुलनेत त्याचं वेटेज कमी वाटतं. प्रत्येक टॉपिकमध्ये एवढे डेरिव्हेशन्स आहेत, एवढे क्वेशन्स आहेत ना, ते डेरिव्हेशन करतानाच नाकी नऊ येते. मग ते होत नाहीयेत. तेच करत बसतोय आपण आणि आपण हातातले 35 मार्क घालवतोय. मला या महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे बरं का मित्रांनो. काय आहे बघा, शेवटचे 4-5 दिवस मला माहिती आहे मॅथ्सला वेळ दिला पाहिजे. बरोबर आहे. केमिस्ट्रीला पण जास्त वेळ दिला पाहिजे. बरोबर आहे. अरे फिजिक्सला 5 दिवस सुट्टी आहे की, त्यावेळेस होईल की. रोज फिजिक्सला सुद्धा वेळ द्यायचा आहे. तुम्ही असं टाईम टेबल तयार करा, की जेणेकरून प्रत्येक सब्जेक्टला वेळ द्या. मग हे 35 मार्क कोणते आहेत? न्यूमेरिकल्स. मुलं ना, आता मी तुम्हाला सांगतो, की महिन्यापूर्वीच आपण डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, लॉज सगळं दिलेत आय-एम-पी क्वेशन बरं का. लॉज इन फिजिक्स, सह्याद्री ट्युटोरियल्स असं सर्च करा, तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. सगळे मी दिलेले आहेत क्वेशन्स तुम्हाला, तुम्ही केलेत. मग हे करत नाहीत मुलं. 35 मार्क न्यूमेरिकल्सचे घालवतायत. मी तुम्हाला सांगू का? चला एक कुठलातरी टॉपिक घेऊया. मी केलाय तोच मी सांगणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक. करतच नाहीत मुलं तो. हां, न्यूमेरिकल्स करतच नाहीत. पण मी तुम्हाला सांगू का? सुरुवात करूया. कुलोम्ब्स लॉ माहिती आहे तुम्हाला? मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला काय रे? की 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. पण मी Q1 इक्वॉल्स टू Q2 इक्वॉल्स टू Q सेम चार्ज घेतलाय. आता जर मी या फोर्सला चार्जनं डिव्हाईड केलं, की मला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळणार आहे. त्याचा फॉर्म्युला आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट मग Q अपॉन R स्क्वेअर आणि हा स्फिअरसाठी सेम फॉर्म्युला आहे बरं का. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q अपॉन R. वर्क डन साधण्यासाठी Q इंटू V असा फॉर्म्युला आहे. सिंपल. तुम्हाला सांगू का सिलेंडरसाठी लॅम्बडा ही कन्सेप्ट आहे म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ. ओके. आणि मी तुम्हाला सांगू का मग सिलेंडरसाठी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट आर. ओके 2 पाय एप्सिलॉन नॉट आर आणि माझं ऐका तुम्हाला तिसरं ऍप्लिकेशन आहे गॉस थेरमचं. त्यात फॉर्म्युला आहे सिग्मा अपॉन ट्वाइस एप्सिलॉन नॉट. हा एक फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला, हा पहिला फॉर्म्युला, हा पण या सगळ्यावर न्यूमेरिकल्स आहेत. आणि तुम्ही एक ऑब्झर्व्ह केलं का? या सगळ्याच फॉर्म्युलामध्ये ऑलमोस्ट काही सोडले तर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट येतंय. मग 1/4 पाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻⁹. ओके. माझं ऐकताय का थोडंसं? चला स्फिअरसाठी हा फॉर्म्युला आहे. त्यातला क्यू म्हणजे कोण रे? चार्ज. आर म्हणजे काय? की ज्या पॉइंटवर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे इथं स्फिअर आहे. त्याच्याभोवती चार्ज डिस्ट्रिब्यूट केलाय त्याच्यावरती. ही इथं डिस्टन्स या पॉइंटला मला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची आहे आणि हे डिस्टन्स आर आहे. ओके. आता डिस्टन्स इथं घेतलंय मी. पण सगळ्यात महत्वाचं जर मी ऑन द सरफेस ऑफ अ स्फिअर तो पॉइंट घेतला तर मग सेंटर पासून हे डिस्टन्स कॅपिटल आर म्हणजे त्या स्फिअरच्या रेडियस एवढं होईल की नाही? बरं. आतमध्ये गेलो तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 येणार. 3 मार्काला प्रश्न आलाय आणि मी तुम्हाला सांगतो जास्त होत नाही. निदान सॉल्व्ह प्रॉब्लेम 12 प्रॉब्लेम असतील, 15 प्रॉब्लेम असतील प्रत्येक टॉपिकमध्ये. एवढे पण नाहीयेत. अरे, सेमीकंडक्टरमध्ये कुठे एवढे टॉप न्यूमेरिकल्स आहेत त्यात सांगा? नाहीयेत. मग एव्हरेजली आपण 15 टॉपिक कन्सिडर केलं, 10 म्हणलं 150 न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. आपल्याला 4-5 दिवसात प्रयत्न केला. रोज 20-30 2-2 टॉपिक जरी घेतले, तरी पुष्कळ होण्यासारखं आहे बाळांनो. सुरुवात करूया आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला. बघा बघू, पहिला वर्ड काय दिसतोय तुम्हाला इथं? स्फिअर. त्याची रेडियस किती आहे? 10 सेंटीमीटर म्हणजे कॅपिटल आर 10 सेंटीमीटर आहे. बरं, चार्ज म्हणजे क्यू त्याची व्हॅल्यू आहे मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 कुलम्ब. डिस्टन्स दिलंय 30 सेंटीमीटर म्हणजे स्मॉल आर 30 सेंटीमीटर. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी विचारले ऍट अ डिस्टन्स 30 सेंटीमीटर. ओके. काय फॉर्म्युला रे? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू अपॉन आर स्क्वेअर. मग 1/4 पाय एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻⁹. चार्ज आहे 1 मायक्रो कुलोम्ब म्हणजे -6. आर चा स्क्वेअर. आर ची व्हॅल्यू 0.3 आहे बरं का. मीटरमध्ये नका कन्व्हर्ट करायचं. मग 0.3 चा स्क्वेअर 0.09. मग 0.09 म्हणजे ही अशी व्हॅल्यू येणार. पॉइंटच्या पुढे 2 डिजिट आहेत. मग मी लिहितो 9 इंटू 10⁻². 9 ला 9 कॅन्सल. -2 वरती गेल्यावर +2 होतील. 9 + 2 11. 11 मधून 6 मायनस करा. 5 व्होल्ट पर मीटर.
हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं युनिट आहे. पण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढण्यासाठी फोर्सला तुम्ही चार्जने डिव्हाईड करता म्हणजे न्यूटन पर कुलॉम्ब सुद्धा युनिट आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं न्यूटन पर कुलॉम्ब सुद्धा युनिट आहे आणि व्होल्ट पर मीटर सुद्धा आहे. बरं, पहिलं झालं. आता दुसरं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आपला. आता विचारलंय ऑन द सरफेस ऑफ द स्फिअर. मग ऑन द सरफेस ऑफ द स्फिअर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. 9 into 10⁻⁹ मायक्रो 10⁻⁻6 r चा स्क्वेअर 10⁻⁻2 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर त्याचा स्क्वेअर 0.01 म्हणजे 10⁻². -2 वरती गेल्यावर +2 होतील. 9 + 2 11. 11 मधून 6 गेले की 5. मग 10⁻5 न्यूटन पर कुलॉम्ब. हाच प्रश्न परीक्षेत आल्यावर उड्या माराल तुम्ही. 3 मार्काला येईल लक्षात घ्या किंवा व्ही-एस-ए मध्ये पण येईल. हा सोपा विचारतील. आता मला सांगा रेडियस ऑलरेडी 10 सेंटीमीटर आहे. मग सेंटर पासून 5 सेंटीमीटर म्हणल्यावर ते स्फिअरच्या आत जाणार ना आणि आत असेल तर इंटेन्सिटी किती? 0 हे लक्षात घ्या. बघा मी तुम्हाला 5 मिनिटातच ह्या गोष्टी क्लिअर केल्यात. ओके. आता दुसरा फॉर्म्युला बघा, दुसरं न्यूमेरिकल. लेंथ ऑफ द वायर. वायर ही सिलेंडरच आहे. मग गिव्हन डाटा लिहा. लेंथ दिले 2 मीटर. चार्ज दिलाय 3 into 10⁻⁻6 कुलॉम्ब. चार्ज डेन्सिटी लॅम्बडा विचारलंय. लॅम्बडा म्हणजे काय? चार्ज पर युनिट लेंथ म्हणजे लॅम्बडा इक्वल्स टू क्यू बाय एल. म्हणजे 3 into 10⁻⁻6 ला 2 न डिव्हाईड करा. 1.5 मिळाला मार्क. कुलॉम्ब पर मीटर. चार्ज पर युनिट लेंथ ना, मग कुलॉम्ब पर मीटर. दुसरा प्रश्न इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू वायर ॲट अ डिस्टन्स 1.5 मीटर म्हणजे स्मॉल आर दिलंय. लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट आर. आहे का? लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट आर. अरे बापरे! हे कॅल्क्युलेशन जरा टफ दिसतंय. हे मी इरेज करू? ओके. आता ऐका. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट आर. चला लॅम्बडाला मी 2 न मल्टिप्लाय करतो. ह्याला 2 न डिव्हाईड करतो. काय कळालं का तुमच्या डोक्यात आलं? ओके. अपॉन आर लिहू का तसं? हं. काय केलंय तेच आहे. लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट. मी 2 न मल्टिप्लाय डिव्हाईड केलंय. का? आणि याची व्हॅल्यू फिक्स आहे ना 9 into 10⁻⁹. 2 into लॅम्बडाची व्हॅल्यू 1.5 into किती घेतली होती रे आपण? 1.5 into 10⁻⁻6 डिव्हाईड बाय डिस्टन्स किती आहे? 1.5 मीटर. मग 1.5 मीटर. अरे किती सोपं झालं. मी तुम्हाला कितीतरी वेळा प्रूव्ह करून दिलंय. हे पुस्तकाप्रमाणे नकोय आपल्याला लक्षात घ्या. किती 2 न मल्टिप्लाय 2 न डिव्हाईड केलं. आता ह्याला हे कॅन्सल 9 2 जा 18. तुम्ही म्हणाल सर हे तर 1 पॉइंट आलंय आपलं 18 आलंय. जरा थांबा की. 9 - 6 हे -3. तुमच्या डोक्यात आलं का बघा? ओके -3 नाही +3. याला 10 ने डिव्हाईड केलं, 10 ने मल्टिप्लाय केलंय. 1.8 into 10⁻⁴ न्यूटन पर कुलॉम्ब. अरे 1.79 क्लोज आहे आपला आन्सर, क्लोज आहे. नाहीतर तुम्ही काय केलं असतं माहितीये का? 1.5 ला 1.5 कॅन्सल करत बसला असता. याचा लॉग बघत बसला असता. हे लॉग नाही. हे लक्षात ठेवा. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. आलं का? मग आता हे सोडवा ना. आता बघा फ्लॅट शीट आहे ना. सिग्मा अपॉन ट्वाइस एप्सिलॉन नॉट. आहे का? सिग्मा अपॉन ट्वाइस एप्सिलॉन नॉट. आणि सिग्मा म्हणजे ती डेन्सिटी, चार्ज डेन्सिटी ती 3 दिलेली आहे. मग चला मी डायरेक्ट फॉर्म्युला न लिहिता व्हॅल्यू पुट करतो. 3 into 10⁻⁻6 चार्ज पर एरिया म्हणजे सिग्मा. आणि ट्वाइस एप्सिलॉन नॉट रे. एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू 8.85 असते बरं का बाळांनो. 8.85 into 10⁻⁻4. आता मी तुम्हाला सांगू का? आता तुम्ही म्हणाल सर एप्सिलॉन नॉट मग करा की इथं पण मल्टिप्लाय, डिव्हाईड. आता प्रत्येक वेळेस तसं करण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. शेवटी मला पायची व्हॅल्यू वरती घ्यावीच लागेल. म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला पटतंय का? बघा करून बघूया आपण. ट्वाइस एप्सिलॉन नॉट. ओके. चला याला मी 2 न मल्टिप्लाय करतोय, 2 न डिव्हाईड करतोय. पाय न मल्टिप्लाय करतोय, पाय न डिव्हाईड करतोय. मग सिग्मा इंटू 2 पाय अपॉन काय आलं रे 2 2 जा 4 पाय एप्सिलॉन नॉट. मग 1/4 पाय एप्सिलॉन नॉट म्हणजे 9 into 10⁻⁹. सिग्माची व्हॅल्यू 3 into 10⁻⁻6 into 2 पाय. पायची व्हॅल्यू 3.14 आणि चालतंय ना उलटं सोपं पडतंय. 3 9 27 27 दुनी 54 आणि 54 ला 3 ने मल्टिप्लाय करा. ओके येणारं आन्सर. येणारं हे लक्षात घ्या. ओके, जमेल. हे असं केलं तरी काही हरकत नाहीये. मग चला हे प्रॉब्लेम तुम्हीच सॉल्व्ह करा आता. वर्क डनचं. क्यू इंटू व्ही. सोपं आहे. त्याच्यानंतर हा जो मी तुम्हाला सांगतो दुसरा प्रॉब्लेम इथं घेतलाय ना, त्यात चार्ज दिलाय. सॉरी चार्ज दिलेला आहे. वर्क डन पण दिलंय. व्ही1 दिलंय आणि व्ही2 विचारलंय. मग तुम्हाला व्ही2 - व्ही1 इक्वॉल्स टू तो फॉर्म्युला वापरायचा आहे. मला सॉल्व्ह करून द्यायचं नाहीये प्रॉब्लेम लक्षात घ्या. मला फक्त तुम्हाला आयडिया द्यायची आहे.
एकूण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता मी तुम्हाला सांगतो इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पोटेन्शियल एनर्जी त्याच्यानुसार वर्क डन हे 2 पण फॉर्म्युले आहेत शेवटचे न्यूमेरिकल्स. ते सुद्धा बघा टॉपिक फिनिश करा हा. मग गॉस थेरम त्याचे ॲप्लिकेशन अरे ते कॅपॅसिटर पण आहे या टॉपिकमध्ये. इन सीरीज, इन पॅरलल त्याचे अरेंजमेंट. सोपे-सोपे प्रश्न परीक्षेत येतात रे. मग कराल नक्की. 35 मार्काचं टार्गेट आहे आपलं लक्षात घ्या. 35 मार्क आणि मी तुम्हाला सांगतो या 4 दिवसात जर तुम्ही 8-9 टॉपिक जरी केले, तर ते 5 दिवसात आपण उरलेले टॉपिक फिनिश करू शकतोय. मग आपल्याला कोणी रोखू शकणार नाही लक्षात घ्या. आपण 70 पैकी मी तुम्हाला सांगतो 70 पाडायचेत. टार्गेट मी कमीचं ठेवणार नाहीये. टार्गेट मोठं आहे. ओके. आता ह्यात कसं होईल, काय होईल, हे होईल रडत बसायचं नाहीये. करायचंय. सुरुवात करा इलेक्ट्रोस्टॅटिक पासून आत्ताच्या आत्ता. ऑल द बेस्ट.